कोकणामध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधीच राजकीय वातावरण तापलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी 14 मार्चला दापोलीमध्ये सभा होणार आहे। तर त्या सभेआधीच शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी आव्हान दिलं। कदम यांनी काय आव्हान दिलं बघूयात। उद्धव ठाकरे गुरुवारी दापोलीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। लोकसभा निवडणुकीची अद्याप घोषणा झालेली नाही, मात्र सत्ताधारी आणि विरोधकांनी आतापासूनच वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये जाहीर सभांचा धडाका लावलाय। प्रचारात आघाडी घेण्याकरता जाहीर सभा घेतल्या जात आहेत। उद्धव ठाकरेंनीही कोकणात पक्षाला मजबूत करण्याच्या दृष्टीने जाहीर सभा आयोजित केली आहे। शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांच्या दापोली मतदारसंघात उद्धव ठाकरे सभा घेऊन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधणार आहेत आणि त्यामुळेच आमदार योगेश कदम यांनीही आक्रमक पवित्रा घेतला। मी घेतलेल्या सभेपेक्षा निम्मे लोकही येणार नाहीत अशा शब्दात खिल्ली उडवत योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिलंय। भाड्याच्या लोकांना आणून त्यांनी सभा करू नये हा माझा सल्ला असेल। फक्त दापोली मतदारसंघामधल्या लोकांना घेऊन सभा करून दाखवावी। आज मी जी सभा घेतली होती शिवसेनेची, आज ही जी सभा झाली महायुतीची, यामध्ये फक्त दापोली तालुक्यामधील लोक होती। खेड आणि मंडणगडची तर फार कमी लोक होती आणि म्हणून उद्धवजींना आणि त्यांच्या ठाकरेंना माझं आव्हान आहे, फक्त दापोली मतदारसंघातल्या त्यांच्या सोबत असलेल्या लोकांना घेऊन त्यांनी सभा करून दाखवावी। ह्याची निम्मी जरी लोक भरली तरी निम्मी जरी लोकांना घेऊन त्यांनी सभा केली, योगेश कदम आमदारकीची निवडणूक लढणार नाही। उद्धव ठाकरेंच्या सभेला माझ्या सभेपेक्षा निम्मे लोक किंवा त्याहून अधिक लोक जरी आले तरी मी निवडणुकीला उभं राहणार नाही असं थेट आव्हानच आमदार योगेश कदमांनी दिलंय। इतकंच नव्हे तर माझ्या विरोधात भाजपचे काही ठराविक लोक काम करतायत असं म्हणत माजी आमदार सूर्यकांत दळवींवर त्यांनी थेट निशाणा साधला। तर शिवसेना ठाकरे गटानेही योगेश कदम यांचा चांगलाच समाचार घेतला। उद्धव ठाकरेंनीच 2019 मध्ये तिकीट दिलं होतं आणि त्यांच्यामुळेच विजय झाला होता याची आठवण ठाकरे गटाकडून योगेश कदम यांना करून देण्यात आली। स्वतःहून येतात ते उद्धव साहेबांच्या सभेला येतात आणि मग कोणाला तरी घेऊन यायचं आहे ते मग अन्य लोकांच्या सभेला येत असतात। त्याच्यामुळे स्वतःहून येणारा त्या सभेसाठी जो नागरिकांचा लोंढा असेल, हा उद्धव साहेबांच्या सभेसाठी येणारा लोंढा हा प्रामाणिकपणे, हा निष्ठावान आणि उद्धव साहेबांच्या आणि शिवसेनेच्या प्रेमापोटी येतोय। या ठिकाणी हे अनेक ठिकाणी आम्हाला दिसलेलं आहे, तसं तिथेही दिसेल। लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आता तीव्र होत चाललाय। एकमेकांना आव्हानं प्रतिआव्हानं दिली जात आहेत। आता कोण कुणाचं आव्हान स्वीकारतं हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।